चला, जय हिंद मित्रांनो. मी PSI वैभव सांगळे कंबाईन विजनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आता मित्रांनो, आपल्या परीक्षेला म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय तर हा आपण 1 तारखेपासून धरतोय. तर 1 तारखेपासून बरोबर 20 दिवस बाकी राहिले. तर या 20 दिवसांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्यावरती आपण एक थोडक्यात व्हिडिओ हा बनवत आहोत. तर तसं जर बघितलं तर परीक्षेला बरोबर 20 दिवस बाकी आहे. किती दिवस? तर 20 दिवस. या 20 दिवसांमध्ये नेमकं काय करायचं? या 20 दिवसांमध्ये काय करायचं? आणि आपण जी बऱ्याच विद्यार्थ्यांचे हा खरा व्हिडिओ त्यांच्यासाठी का ज्यांचे मेसेज येत येत होते, की सर आम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच बद्दल थोडंसं उशिरा कळलं. आपली जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे कंबाईन विजनची, ज्यामध्ये सगळ्या विषयांची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेतली आहे. तर या बॅच बद्दल थोडंसं उशिरा कळलं. तर आम्ही त्या विद्यार्थ्यांसोबत मॅच कसं करायचं किंवा येणाऱ्या दिवसामध्ये या बॅचचं नियोजन कसं करायचं, व्हिडिओ कसे बघायचे. तर याच बाबतीत बोलण्यासाठी मी आज आलोय, की नेमकं उद्यापासून उद्यापासून म्हणजे बरोबर 20 दिवस बाकी राहिले. कारण की 21 डिसेंबरला आपला पेपर आहे आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा या पेपरसाठी आपल्याला बरोबर आपल्या अजून 2 तरी रिव्हिजन चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे. किती रिव्हिजन? 2 रिव्हिजन तरी चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे. त्यासाठीच ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी शेवटच्या टप्प्यात आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि या बॅचमध्ये अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या हँड रिटन नोट्स, त्यांच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला भेटत आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या ज्या हँड रिटन नोट्स आम्ही या बॅचमध्ये तुम्हाला देतोय आणि त्यातूनच शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जे बोललो होतो की 20% सिलेबस असा आहे की ज्याच्यामधून 50 ते 55% प्रश्न येतात. आपण त्याच प्रश्नांवरती सर्वाधिक फोकस केलेला आहे आणि या बॅच मध्ये मुलांकडून तेच करून घेतोय. बघा, तुमची प्रिलियम जाती ही जास्त मार्कांनी जात नाही विद्यार्थी मित्रांनो. ही प्रिलियम अगदी कमी मार्कांनी जाते. मग याच्यावरती काहीतरी उपाय पाहिजे आणि तुम्ही जर पेपरचं व्यवस्थित अनालिसिस केलं तर 5 ते 6 प्रश्न असे असतात की जे आपल्याला येत असतात. परंतु 50-50% कन्फ्युजन होऊन तुम्ही त्या ठिकाणी काय करता रे, सगळं तुम्ही जे तुम्ही काही अभ्यास केलेला राहतो एका वर्षाचा, सगळं त्याच्यावरती पाणी आपलं फेरलं जातं. कशामुळं? की या 50-50 मध्ये की सर मला 50-50% समजलंच नाही की ए उत्तर आहे की बी उत्तर आहे. हे सगळं मला 50% मध्ये समजलं नाही. तर त्यासाठीच ही जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, तुमचे जे सगळे कन्फ्युजन ते दूर करण्यासाठी आपण लॉन्च केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी टू द पॉइंट असं प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स आणि प्रत्येक सब्जेक्टचं शिकवलंय. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ही जी बॅच आहे याच्यामध्ये नवीन गोष्टी शिकवल्या का सर तुम्ही? नवीन गोष्टी काही ऍड केल्या तर? अरे बाबा, नवीन गोष्टी आम्ही स्वतः कधी केल्या नाही, तर आम्ही तुम्हाला का नवीन गोष्टी द्यायच्या आहे? आम्ही काय घेतलं या बॅच मध्ये? तर आम्ही PYQ घेतले, म्हणजे PYQ ला धरून त्या नोट्स बनवल्या. त्यानंतर आम्ही आयोगाचा ट्रेंड ओळखला आणि त्या ट्रेंडला धरूनच अजून माहिती दिली. म्हणजे PYQ चे एक्सप्लेनेशन करून त्या नोट्स बनवल्या. प्लस आम्ही प्रेडिक्शन करून की आता सिलेबसचा हा टॉपिक विचारू शकता, बाकीच्या टॉपिक वरती प्रश्न विचारून झाले, आम्ही ते त्या ठिकाणी टाकलं. मग अशा गोष्टींचं प्रॉपर अनालिसिस करून आपण त्या बॅचला, जी आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, त्या ठिकाणी आपण ती बॅच लॉन्च केली. आता शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन साठी तुम्ही काय केलं पाहिजे रे? इथं प्रत्येक सब्जेक्ट, जो सब्जेक्ट ज्या अधिकाऱ्याला चांगल्या पद्धतीने शिकवता येतो ते आपण त्या बॅच मध्ये दिलेलं आहे. आता तुमचं काम काय? तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याजवळ बरोबर 20 दिवस आहे. या 20 दिवसात तुम्ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सोबत कशा पद्धतीने रिव्हिजन करू शकता ते आपण आता बघणार आहे. एक टाइम टेबल सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या टाइम टेबल नुसार आपल्या ऍपवर ते टाइम टेबल ऑलरेडी आपण टाकलेलं आहे. तुम्हाला त्या टाइम टेबल नुसार अभ्यास करायचा आहे. आता ही जी बॅच आहे, जर म्हणजे आपण खास 21 डिसेंबर साठी उद्यापासून लक्षात घ्या, आपण उद्यापासून म्हणजे 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर आपण ऑफर देत आहोत. आपल्या बॅचवरती आपण ऑफर देत आहोत आणि आपल्या टेस्ट सिरीजवर सुद्धा आपण ऑफर देत आहोत. ही ऑफर का देत आहोत माहिती का विद्यार्थ्यांनो? कारण की विद्यार्थ्यांना आता टेस्ट सिरीजची आणि बॅचची नितांत गरज आहे. आपण आधीच आपल्या बॅचची जे काही आपण फीस ठेवली ती कमी ठेवली होती. तर अजूनही त्याच्यात आपण तुम्हाला ऑफर कोड देत आहोत आणि त्याच्यामध्ये त्या फी मध्ये ऑफ करून देत आहोत. तर तुम्हाला हे 3 दिवस लक्षात घ्या, हे 3 दिवस 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर आपण तुम्हाला सूट देत आहोत. ओके, मग ही सूट किती असणार आहे बाबा? तर ही सूट किती असणार आहे? तर त्या ठिकाणी आपली जी रिव्हिजन बॅच आहे, आपली जी रिव्हिजन बॅच आहे त्यावरती रिव्हिजन बॅचवरती 15% ऑफ आपण चालू करणार आहे उद्यापासून. उद्यापासून तुम्हाला रिव्हिजन बॅचवरती 15% ऑफ चालू होणार आहे.
पण त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपलं कंबाईन विजन बघा अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा किंवा मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकतोय. कंबाईन व्हिजन एवढंच नाव तुम्ही गुगल प्लेला सर्च करा, त्या ठिकाणी येऊन जाईल. आणि तुमच्या जवळ जर त्या ठिकाणी आयफोन असेल, iOS सिस्टीम असेल, तर तुम्ही काय करायचंय, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी प्रोसेस टाकतो, तुम्ही किंवा कमेंटमध्ये आयफोन साठी असं जरी म्हटलं तरी मी त्या ठिकाणी आयफोन साठी सगळी प्रोसेस सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला टेलिग्राम चॅनल आहे, कंबाईन व्हिजनच नाव आहे त्या चॅनलचं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. येणाऱ्या काळातल्या आगामी प्रत्येक टप्प्यावरती कंबाईन व्हिजन टीम तुमच्या सोबत राहील. परंतु तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे, वेळोवेळी अपडेट मिळाल्या पाहिजे. आता तुम्हाला ही गोष्ट लेट समजतीये, त्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांची 20-25-30% काहींची 50% रिव्हिजन होत आलेली आहे. परंतु तुम्ही आता ही रिव्हिजन कशी फॉलो करायची मी तुम्हाला सांगतो बघा. आधी एक गोष्ट सांगतो, ह्या 15% ऑफ साठी तुमचं कुपन कोड असणार आहे रिव्हिजन बॅचचं, त्या ठिकाणी CV15. काय कुपन कोड आहे तुमचं? CV15. तुम्हाला 15% ऑफ मिळून जाईल. आपलं ऍप ओपन करायचं, त्या ऍप मध्ये ही बॅच आहे, अप्लाय कुपन कोड म्हणायचं. काय तिथं करायचं? अप्लाय कुपन कोड. त्या ठिकाणी अप्लाय कुपन कोड वरती क्लिक करायचं आणि तिथं हा CV15 नावाचा कुपन कोड टाकायचा, तुम्हाला बॅच मिळून जाईल. आता शेवटच्या 20 दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजचा सुद्धा सराव करायचा आहे. टेस्ट सिरीज, तर कंबाईन व्हिजनची जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये 7 टेस्ट ऑलरेडी झालेल्या आहे विथ एक्सप्लेनेशन. मित्रांनो, आपल्या टेस्ट सिरीज ह्या विथ एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरणासकट आहे. ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाहीये त्यांनी रिव्हिजन बॅच आणि आपल्या टेस्ट सिरीज व्यवस्थित जर केल्या तर नक्की ह्या परीक्षेला त्यांना फायदा होईल. मी म्हणत नाही तुम्ही पासच होणार, पण तुमच्यात कॅपेबिलिटी असेल तर तुम्ही पासही होऊ शकता, कारण की सगळा डेटा हा आपण पूर्ण सिलेबस आणि PYQ ला धरूनच टाकलेला आहे. आपल्या टेस्ट सुद्धा सगळ्यात जास्त लोकप्रिय झाल्या, आपल्या टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण तुमचा जो आहे सगळं सिलेबसला धरूनच त्या ठिकाणी टाकले आहे. लोकप्रिय नाही, विद्यार्थी प्रिय. आपल्या लोकांसोबत प्रिय नाही व्हायचं, विद्यार्थ्यांसोबत व्हायचंय. तर याचा तुम्हाला फायदा होतोय, याचा आनंद वाटतो की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी एखादा आपण उपक्रम चालू केला, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. मित्रांनो, टेस्ट साठी सगळ्यात मोठा तुम्हाला डिस्काउंट देतोय 20%चा. किती? 20%चा. तो सुद्धा 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत चालू राहील. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर. आणि याचं कुपन कोड असणार आहे टेस्ट20. काय असणार आहे? टेस्ट20. ओके, तसं मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकतो की कशा पद्धतीने तुम्हाला या टेस्टचं ही टेस्ट कशा पद्धतीने तुम्हाला जॉईन करता येईल किंवा ऍप कशा पद्धतीने तुम्हाला जॉईन करता येईल. आता पुढची महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बरं का. तर विद्यार्थी काय करता की शेवटी आलं की भरमसाठ वाचन करता. काय करता? भरमसाठ वाचन करता. तर हे भरमसाठ करू नका, हे भरमसाठ करू नका. टू द पॉइंट वाचन करा. आपल्याला काय करायचंय रे? तर टू द पॉइंट शिकायचंय. म्हणजे पेपर जवळ आला की मी काय करणार, पेपर लक्षात घ्या, पेपर जवळ आला की मी काय करणार, एक शब्द फक्त लक्षात ठेवणार, तो म्हणजे कोणता? टू दी पॉइंट. टू दी पॉइंट म्हणजे काय की जसं सांगितलं की बाबा 20 प्रश्न असे आहेत, 20% सिलेबस असा आहे की ज्याच्यावरती 50 ते 55 प्रश्न येतात. आणि त्या 50 ते 55 प्रश्नाची तयारी करण्यासाठी तुम्हाला काहीच नाही, 3-4 दिवस जरी तुम्ही प्रॉपर दिले तर हे 50 ते 55 प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. मला सांगा, जर खरंच खूप अभ्यासाची गरज असती, जर खरंच जास्त पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही ही परीक्षा पास झाले असते तर म्हणजे पुस्तकच वाचत बसलो असतो ना आपण, परफेक्शन आणलंच नसतं. परफेक्शन म्हणजे काय की ज्या गोष्टी तुम्ही वारंवार करून त्याच्यावरती ज्यावेळेस तुमची पकड येते किंवा त्या विषयामध्ये काय करायचंय नेमकी हे तुम्हाला समजतं, त्यावेळेस त्या गोष्टीला परफेक्शन म्हणतात किंवा त्याला म्हणतात स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी. नाहीतर गर्दी खूप आहे विद्यार्थी मित्रांनो, गर्दी जाम आहे, परंतु मार्क पाडणाऱ्यांची गर्दी फार कमी आहे. हे मार्क जे मिळवताना हे विद्यार्थी फार कमी आणि वारंवार लिस्टमध्ये हेच मुलं दिसतात. खरी खंत ही का नवीन मुलांना इंटरेस्ट भेटत नाही, कारण की त्यांना समजतच नाही की नेमका अभ्यास कसा करायचा. या बॅचचा फायदा तुम्हाला आता नाही झाला तर पुढे होणार आहे. म्हणजे तुमची 4 जानेवारीची गटक सुद्धा तुमच्या हातात आहे. तर एक कळकळ याच्यासाठी की बाबा तुझी जी 4 जानेवारीची गटक आहे ती नको जायला, तुझी गडब नको जायला. बाजारामध्ये रिव्हिजन बॅचेसच्या जर तुम्ही फी बघितल्या तर 5,000, 3,000, 2,000 म्हणजे सगळ्या अशाच 2,000च्या पुढेच 5,000, 10,000पर्यंत. परंतु विद्यार्थ्यांसाठी आपण 1,000 रुपयाच्या आत फीस ठेवलेली आहे, ते पण आपला रनिंग कॉस्ट निघावं यासाठी फक्त. त्यात पण आपण उद्या 15% ऑफ आपल्या रिव्हिजन बॅच वरती आणि 20% ऑफ आपल्या टेस्ट सिरीज वरती आतापर्यंतचा सगळ्यात मोठी ऑफर देत आहोत. बॅच कशी फॉलो करणार तुम्हाला मी नियोजन देतो.
सिंपल आहे, जास्त काही मी डीप मध्ये किंवा कॉम्प्लेक्स बनवलं नाही. तर 20 दिवस आहे तुमच्याजवळ, 20 डेज. ओके, या 20 डेज मध्ये तुम्हाला या 10 दिवसामध्ये तुम्हाला बॅच पूर्ण करायची आहे. आणि 10 दिवसामध्ये काय करायचंय, 10 दिवसात बॅच पूर्ण बघा, तुम्ही बॅच पूर्ण करायची बघून. आणि 10 दिवसामध्ये काय करायचं, 10 दिवसामध्ये तुम्हाला या नोट्सच्या, या हँड रिटन नोट्सच्या 10 दिवसामध्ये बॅच करायची. 10 दिवसामध्ये या हँड रिटन ज्या नोट्स आहे त्या हँड रिटन नोट्सचं मित्रांनो तुम्हाला 2 वेळेस रिव्हिजन करायची, 2 वेळा. 2 वेळा. ज्यांनी ऑलरेडी बॅच लावली आहे त्यांनी 3 वेळा रिव्हिजन करायची. ठीक आहे, ही बॅच लॉन्च होऊन काही जास्त दिवस झालेले नाही, एक 5-6 दिवस झालेले फक्त. तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे एक 7-8 दिवस झाले असतील मे बी. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, जे आता जॉईन करतील त्यांनी 10 दिवसात ही बॅच पूर्ण करायची. आता ही बॅच जी पूर्ण करतील त्या विद्यार्थी, म्हणजे ही जी बॅच लावणारे विद्यार्थी आहे ते जास्त करून मला असं वाटतं की ज्यांची रिव्हिजन अपूर्ण राहिलेली आहे किंवा ज्यांना आत्मविश्वास येत नाहीये ना की मी पास होईल, त्यांनी 100% करा. त्यांनी 100% करा. किंवा ज्यांचे विषय मागे राहिलेले त्यांनी बघा, हरणार म्हणून मैदान सोडून पळू नका मित्रांनो. हरणार म्हणून मैदान सोडून पळू नका. कारण की जो मैदानात, ज्याला मैदानात आपण म्हणतो ना, जो मैदान पराभव जरी झाला परंतु जर त्यांनी मैदान गाजवलं तर त्याला कधी पण काय म्हणतात, तर विनरच म्हणतात. म्हणून आपल्याला पळायचं नाहीये. माझा अभ्यास झाला म्हणून ठीक आहे चला हा अटॅम्प मी देवाला देतो, असं नाही. ही बॅच मी व्यवस्थित करणार. या टेस्ट सिरीज कंबाईन विजनच्या मी व्यवस्थित सॉल्व्ह करणार. मी प्रत्येक गोष्ट एकदम निरखून बघणार. मला वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले तरी मी आता लेक्चर केले तर मला आलेच पाहिजे. मी अमुक अमुक केलेला टॉपिक तर मला आलंच पाहिजे. मी सायन्समध्ये बायोलॉजी व्यवस्थित केलं तर मला आलंच पाहिजे. प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन टू द पॉइंट शिकवलंय. 10-10 पानं नाही, एका 2-2 पानामध्ये सगळं सांगितलेलं आहे. मग का तुमचं तिथं चुकणार आहे? का बरं तुमच्या 10 दिवसात 2 रिव्हिजन होऊ शकत नाही? जे 10 दिवस म्हणजे जे 10 दिवस तुम्हाला भेटणार आहे ना नंतर ही बॅच संपल्यानंतर, तर याच्यामध्ये तुम्ही 2 रिव्हिजन करा. आपल्या नोटच्या तुम्ही 2 रिव्हिजन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बाबा तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होत चाललाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बॅच बघत असताना रोज 2 तास, फक्त बॅचच बघा असं नाही, रोज 2 तास तुम्ही काय करायचंय त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस करत राहायचंय. गणित बुद्धिमत्ता आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की गणित बुद्धिमत्ताचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले. प्लस आपण आपल्या बॅच मध्ये गणित बुद्धिमत्ताचे स्ट्रॅटेजी लेक्चर घेणार आहोत. काय घेणार आहे? स्ट्रॅटेजी लेक्चर. याच्यामध्ये तुम्हाला समजेल की गणित बुद्धिमत्तात नेमकी क्वेश्चन सिलेक्शन कसं पाहिजे, कोणत्या टॉपिक वरती जास्त भर दिला पाहिजे, वेळ कसा चोरायचा, वेळ कसा वाचवायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण कशा सांगणार आहे, तर त्या स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये सांगणार आहे. त्यात 1-2 दिवसात स्ट्रॅटेजी लेक्चर सुद्धा पडून जातील. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बॅच लावली, बॅच त्यांची संपत आली, परंतु काही विद्यार्थी म्हटले की सर ऑफर द्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना 21 डिसेंबर साठी आमच्या कंबाईन विजन परिवारातर्फे त्यासाठी 15% आपण ऑफ चालू केलेला आहे रिव्हिजन बॅच वरती. तर त्याचा 3 दिवस ती ऑफर आहे, त्याचा भरभरून तुम्ही फायदा घ्या. प्लस गावाकडे जे राहतात मुलं त्यांना टेस्ट सिरीज अवेलेबलच होत नाही, तर त्यामुळे आपण आपल्या टेस्ट सिरीज वरती 20% ऑफ, म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजची फी 299 आहे, त्याच्यावरती पण तुम्ही जर 20% ऑफ घेतला तर तुम्हाला ती टेस्ट सिरीज माझ्या मते 240 वगैरे असं काहीतरी पडणार आहे. ओके, म्हणजे 250 रुपयात तुम्हाला 7 टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळणार आहे. तर या ठिकाणी ही जी नगण्य फी फक्त आपलं उपक्रम चालावा, नानापणा तोटा, याच्यासाठी आपण करतोय. ओके, तर कंबाईन विजनचं नाव म्हणजे कंबाईन विजन तुमच्या यशामध्ये, कंबाईन विजनला एक पॉईंट जरी तुम्ही म्हटले की या माणसांमुळे आमचं 1 मार्क वाढला, तरी केलेल्या कष्टाचं, केलेल्या कामाचं सार्थक आहे मित्रांनो. ओके, तर नक्कीच मला असं वाटतंय की या बॅचची बऱ्याच जणांना गरज आहे. बऱ्याच आपल्या गृहिणी आहे, बरेच आपले काम करून काही शिक्षक वृंद आहे जे काम करून अभ्यास करतात. गृहिणी ज्या भगिनी आहे त्या घरचं काम वगैरे सांभाळून सगळं करताय. काही जॉबला लागलेच आपले अधिकारी मित्र आहे, पण ज्यांना दुसऱ्या पोस्टवर जाण्याची इच्छा आहे, बिचारे ते अभ्यास करताय. तर असे जे काही लोक आहे किंवा पार्ट टाइम अभ्यास करणारे लोक आहे किंवा जे अभ्यास करताय पण शेवटच्या टप्प्यात ज्यांना कॉन्फिडन्सच येत नाही पास होण्याचा, कॉन्फिडन्स, तर असे काही जे लोक आहेत त्यांना आपल्या बॅचचा 100% फायदा होणार. आणि तुम्ही एकदा आपलं ऍप इन्स्टॉल करा, आपली ऍप लिंक कंबाईन विजन सर्च करा किंवा आपली ऍप लिंक जी आहे ती या डिस्क्रिप्शनच्या मी बॉक्समध्ये टाकतोय. तर फक्त तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक विषयाचा डेमो बघू शकता. प्रत्येक विषयाचा डेमो बघा, प्रत्येक विषयाचे फॅकल्टी बघा, सर्व अधिकारी मित्र आहे. त्याच्यातून तुम्हाला समजणार की बाबा खरंच बॅचची क्वालिटी काय आहे. नोट्स सुद्धा दिलेले आहे, तुम्हाला नोट्स मधून समजेल की या नोटची क्वालिटी काय आहे आणि तुमचा अभ्यास त्याच्यातून 100% होणार. आता मी एक थोडक्यात एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्हाला कशा पद्धतीने ते बॅचचं जे टाइम टेबल आहे ते कशा पद्धतीने आपल्याला फॉलो करायचंय. आपलं टार्गेट 65 प्लस आपण ठरवलंच आहे की 65 प्लस हे जे काय तर आपलं टार्गेट असणार आहे.
बघा इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या की कशा पद्धतीने मी आता हे फॉलो करणार आहे. हा जो आकडा आहे ना रे, रोज सकाळी उठताना ना हा आकडा बघून उठा. तुम्हाला सांगतो, हे वेळापत्रक तुम्ही चिटकून घ्या, तुमच्या डेस्कवरती चिटकून द्या. रोज सकाळी उठताना मला 65 प्लस मार्क पाडायचे. स्पर्धा भयंकर आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी पास होणार असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला होता मित्रांनो, गंमत सांगतो की मला याची भीती कधीच नव्हती की मी पास होईल की नाही. मला माहिती होते की मला पास करणारा मी स्वतःच आहे आणि मला नापास करणारा पण मी स्वतःच आहे. म्हणजे मी जर व्यवस्थित अभ्यास केला तर मी 1000% पास होणार आणि मी जर अभ्यास केला नाही तर मी 1000% नापास होणार. हे पण तितकंच खरं होतं. बाकी तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यामध्ये सातत्य असतं तो माणूस 100% त्या ठिकाणी यशस्वी होतो. आता बॅच करत असताना तुमच्या दिवसाचे नियोजन कसे पाहिजे बघा. स्लॉट 1 मध्ये तुम्ही नोट्सचं वाचन करायचंय. तुम्हाला ज्या नोट्स दिल्या जातील त्याचं तुम्हाला वाचन करायचंय किंवा तुमच्या स्वतःच्या नोट्स असेल त्याचं वाचन करायचंय. त्यानंतर आपलं हे बघण्याआधी आपलं तुम्ही लेक्चर बघायचं. कुठलं? ओरिएंटेशन लेक्चर. त्याच्यामध्ये सांगितलंय की 3 दिवस कोणता सब्जेक्ट. त्या जरी तारखा निघून गेल्या तर तुम्ही आत्ताचे 3 पण 3 दिवसात आता नाही करायचं. आता मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही रोज 6 तास तरी रिव्हिजन बॅचचे लेक्चर बघायचे. रोज 6 तास लेक्चर बघायचे आहेत. 6 तास रिव्हिजन बॅचचे, कारण की तुम्हाला काही लिहायचं नाही नोट्स वगैरे, सगळं मोबाईल समोर आहे, तुमचा नोट्स असणार आहे आणि त्या नोट्सवरती 6 तास रोज तुम्हाला लेक्चर करायचे. असं जर तुम्ही केलं तर 10 दिवसात तुमची आरामात बॅच संपते. आरामात तुमची बॅच संपून जाते 10 दिवसामध्ये. पहिला स्लॉट तुमचा वाचनाचा असणार आहे उठल्या उठल्या. दुसरं रिव्हिजन बॅचचे लेक्चर असणार आहे 2 तास. तिसरा स्लॉट गणित बुद्धिमत्तेचा असणार आहे. चौथा जो स्लॉट आहे तो रिव्हिजन बॅचचे लेक्चर असणार आहे. पाचवा स्लॉट, तिसरा स्लॉट जो सांगितला गणित बुद्धिमत्ता, चुकवायचा नाही, चुकवायचा नाही. तिथं रोज प्रॅक्टिस करायची तुम्ही, रोज. हे मी वरडून का सांगतोय, कारण की रिझल्ट इथंच फिरतोय, रिझल्ट इथं फिरतो. ओके. त्यानंतर स्लॉट 4 रिव्हिजन बॅचचे लेक्चर करायचे 2 तास. त्यानंतर स्लॉट 5 चालू घडामोडीचं वाचन करायचं 1 तास. रिव्हिजन बॅचच्या चालू घडामोडी प्लस तुमच्या स्वतःच्या काही नोट्स असेल तर ते करायचं. आणि स्लॉट 6 मध्ये तुम्हाला परत रिव्हिजन बॅचचे लेक्चर करून झोपून घ्यायचं. ओके. असा जो तुमचा काय राहील तर तुमची दिनचर्या पाहिजे, तुमचा दिवसाचा तो क्रम पाहिजे. आता काय होतं की पोरांना एक प्रकारे कम्फर्ट झोन मध्ये गेलेले असतात मुलं, की परीक्षा जवळ येते तरी कोणाला काही घेणं नसतं, परीक्षा निघून जाते तरी काही घेणं नसतं. बाबांनो, थोडीशी काळजी तुमच्या परिस्थितीची ठेवा. इथं ज्यावेळेस आपण पुण्यामध्ये येतो, महिन्याला 10 ते 12 हजार रुपये आपण आरामात उडवतो मी म्हणल, त्याला खर्च करतो, उडवतो. काही लोक उडवतात, काही लोक खर्च करतात. 10-12 हजार 100% करता. जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला माहितीये की इथं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसे मोजावे लागतात. तुम्ही दिवसाचा खर्च काढला तर तुम्हाला समजेल की माझा एक एक मिनिट किती महत्वाचा आहे. तुम्ही चर्चांमध्ये कुठं पडता रे, जागा किती येणार, पेपर पुढे जाणार आहे की नाही, या सगळ्या चर्चांमध्ये तुम्ही पडता. आणि याचा सगळ्यात तुम्हाला सांगू, तुमची फॅमिली तुमच्या रिझल्टची इतक्या आतुरतेने वाट बघत असती. ते तुम्हाला कधीच दाखवणार नाही की ते वाट बघताय की नाही, परंतु ते इतकी आतुरतेने वाट बघता तुमच्या रिझल्टची. आणि तुम्ही इकडे आपला मस्त टाइमपास करणार, मस्त आपल्या वेब सिरीज बघणार, इंस्टाग्रामवरती रील बघणार. अरे बाबा, येणी तू पास होणार नाही, येणी तू 10 वर्ष पास होणार नाही. नको लावू तू बॅच, पण नको लावू तू टेस्ट सिरीज, पण नको सोडू. काही नाही, काही होणार नाही. तू म्हणाल मास्तर निगेटिव्ह करतय. अरे जर तू अभ्यासच करत नाही तर तुला निगेटिव्ह नाही, मग पॉझिटिव्ह करून इथं 10 वर्ष वाया घालू का तुझे? त्यापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जा, जे क्षेत्र आवडतंय तिथं जाऊन काम कर, तिथं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. इथं जर तुम्ही आले ना मित्रांनो, 2 वर्ष प्रॉपर घासा. तुम्हाला सांगतो, 2 वर्ष तुमच्यासारखा अभ्यास तुमच्या आजूबाजूच्या 2 किलोमीटरच्या व्यासातल्या पोरांनी कोणीच केला नाही पाहिजे, इतका तुम्ही अभ्यास करा. 2 वर्ष ज्यावेळेस तुम्ही ताकद लावून अभ्यास करता, काहीच करायचं बाकी ठेवत नाही, प्रॉपर करता, प्रॉपर तुम्ही तुमचं टाइम टेबल ठेवता, प्रॉपर जेवण, प्रॉपर झोप, सगळं टाइम टेबल नुसार करता. बाकीचे मित्र, नाते बिते या सगळ्या गोष्टींना तुम्ही दूर ठेवता, डिप्रेशनला तुमच्यापासून दूर ठेवता, आत्मविश्वासाला तुमच्या सोबत ठेवता, त्यावेळेस तुमचा निकाल येतो. ठीक आहे. नाहीतर तुमचे मित्र, तुम्हाला एक सांगतो, पास करण्याला सगळ्यात मोठा कारणीभूत घटक मित्र आहे. तुम्हाला फेल करण्याला, तुम्हाला इतके दिवस एमपीसी मध्ये का जाताय याच्यासाठी सुद्धा सगळ्यात मोठा तुमचा जो फेल्युअर फॅक्टर आहे तो कोण आहे, तर मित्रच आहे. आता ही गोष्ट खरी माना खोटी माना, आम्ही अनुभवातून सांगतोय. या अनुभवाला म्हणजे जे आमचे 2-3 वर्ष गेले बाबांनो, तुमचे नको जायला. एक तर आयोग जाहिरात काढत नाही लवकर, जाहिरात निघली तर लवकर वेळेवर पेपर होत नाही, काही ना काही कारण येत असतात. पेपरच्या आगल्या दिवशी तुम्हाला समजतंय की पेपर पुढे जातोय, परत महिनाभर, आणि त्या महिन्याचा खर्च घे, येणारं डिप्रेशन घे, आईबाप तिकडे शेतात कष्ट करताय. या सगळा जर तुम्ही हिशोब केला ना तर आपल्याला समजेल की माझ्या एका एका सेकंदाचा किती जास्त
व्हॅल्यू आहे या गोष्टीची. ठीक आहे, तर थोडीशी जाणीव ठेवा या गोष्टींची. बरेचसे आलेले विद्यार्थी जे आहे ते घरची परिस्थिती म्हणजे ज्यांची नाजूक आहे असेच विद्यार्थी जास्त एमपीसी देतात. ठीक आहे, कारण की ही अशी गोष्ट अशी जी दोन्ही म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्याही सक्षम करते आणि तुम्हाला त्या ठिकाणी सामाजिक दृष्ट्याही सक्षम करते, ती म्हणजे एमपीसीतली पोस्ट. पोस्ट सर्व काही नाहीये मित्रांनो, परंतु पोस्ट भेटल्यावर सुद्धा सगळं काही येतं तुमच्याजवळ. ओके, चांगल्या मार्गाने जरी तुम्ही कामं केले तरी तुम्हाला पद येतो, प्रतिष्ठा येते, सगळं येतं आणि आयुष्य जगण्यासाठी त्या गोष्टी फार आहे आणि आपल्याला पगार सुद्धा पुरेसा आहे. ओके, त्यामुळं ज्या गोष्टींवरती भर द्या हे तुम्हाला ऍज अ मोटिवेशन म्हणून घ्या. माणूस म्हणल्यावर मोटिवेशन पाहिजे, हे तुम्ही ऍज अ मोटिवेशन म्हणून घ्या की बाबा मला पगार पाणी चांगला असणार आहे, आयुष्य चांगलं असणार आहे, थोडीफार इज्जत असणार आहे, बाकी काय पाहिजे सर. आणि सेफ नोकरी असणार आहे सगळ्यात महत्वाचं, नोकरी जाणार नाही तुमची कधी, तर तुम्ही जोपर्यंत तुम्ही काही कांड करत नाही. ठीक आहे, तर त्यामुळं या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. आपण तुमच्यासाठी उपक्रम आणतो, त्या उपक्रमाला मुलं प्रतिसादही देतात, परंतु माझी एक खंत अशी मला कधी कधी वाटते की खरंच खेड्यातले जे विद्यार्थी आहे गोरगरिबाचे त्यांना खरंच फायदा झाला पाहिजे या गोष्टीचा, त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. तर तुम्ही ही व्हिडिओ जर बघताय आणि तुम्हाला तुमच्या मित्रापर्यंत जर तुम्हाला खरंच वाटतंय की यांच्यापर्यंत व्हिडिओ गेली पाहिजे किंवा शेअर केली पाहिजे, तर नक्कीच ग्रुपवरती शेअर करा. विद्यार्थ्यांना सांगा की अरे बाबांनो, इथं फक्त स्पर्धा आहे म्हणून चालत नाही, तर त्या स्पर्धेला तुम्हाला मागे टाकण्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन म्हणजे फक्त त्यांचे वडील सरदार होते किंवा मागे एवढी जनता होती म्हणून नाही की म्हणजे म्हणून आपलं स्वराज्य स्थापन नाही झालं, तर स्वतः त्यांनी त्यासाठी कष्ट घेतले, स्वतः ते झिजले. ठीक आहे, स्वतः त्यांनी त्याग केला, त्यांच्या घराचा, त्यांचा आयुष्य आरामाचा त्याग करून महाराज आयुष्यभर झिजत राहिले, त्यावेळेस कुठेतरी स्वराज्य भेटलं. ओके, त्यामुळे या गोष्टीचं मोटिवेशन स्वतःला ठेवा. आपण कोणत्या मातीतून येतोय, काय येतोय, इथं आल्यानंतर अभ्यासाला आल्यानंतर आपण काय उद्योग करतोय, परीक्षा आल्यानंतरच आपले उद्योग चालू होता, परीक्षा आल्यानंतरच आपल्या सगळ्या कहाण्या चालू होता. थोडं तरी सुधरा रे बाबांनो. रियालिटी बोट ठेवल्यानंतर खरंच तुम्हाला दुःख वाटत असेल, मलाही वाटते दुःख, मला नाही आवडत असं बोलायला, परंतु बोललं पाहिजे. बोललं पाहिजे, ते आईबापासाठी बोललं पाहिजे जे घरी वाट बघताय तुमच्या रिझल्टची. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सांगितलं तुम्हाला की बाबा आपल्या टेस्ट सिरीज आणि आपली जी रिव्हिजन बॅच आहे त्याच्यावरती 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर आपण ऑफ देत आहोत. त्या ऑफचा फायदा घ्या, भरभरून अभ्यास करा. 21 डिसेंबरच्या परीक्षेमध्ये तुमचं नाव आल्यानंतर पहिला मेसेज तुम्ही तुमच्या आई वडिलांना करा आणि जर तुम्हाला वेळ भेटलाच तर तुम्ही तो मेसेज मला करा. खरं सांगतो की माझ्या रिझल्ट नंतर मला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो, तर ते पोरांनी ज्यावेळेस मला म्हणतात की सर आम्ही तुम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या आणि माझं नाव निकालात आलं, तसंच तुमचीही वेळ यावी मला सांगायची की सर आम्ही रिव्हिजन बॅच केली किंवा टेस्ट सिरीज केली किंवा सर नाही केलं पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या, तुम्ही सांगितलेलं डिसिप्लिन मध्ये राहिलो, माझं नाव आलं, तरी भरून पावलं पोरांनो. बस आजच्या लेक्चरमध्ये इतकंच बोलू इच्छितो की डिसिप्लिन ठेवा, व्यवस्थित राहा, आईबापाच्या परिस्थितीची जाणीव ठेवा, बाकी सगळं तुम्ही जग जिंकणारच आहात. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. काही चुकलं असेल तर माफ करा. ठीक आहे, चलो, धन्यवाद. चलो.